घशाचा आजार, गुरूचा उपचार, बोल बेजबाबदार. या विज्ञान युगात अंधश्रद्धेला कुठेच वाव राहिला नाही. जर चमत्कार व प्रार्थनेने आजार बरे झाले असते तर हिंदुस्थानात दवाखाने ओसंडून वाहिलेच नसते. राजकारणी रोजच ओरडतात, दवाखाने कमी पडत आहेत, दवाखाने निर्माण करायला हवेत, बांधायला हवेत. आजही उपचार मिळत नाहीत म्हणून हजारो रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. ग्रामीण भागात शेकडो किलोमीटर पायपीट करूनही रुग्ण दगावतात. काहींना उपचारही मिळत नाही. प्रार्थनेने जर उपचार बरे होत असतील तर लोकांनी जरूर भाजपा कार्यालयातच आता उपचार घ्यावेत. शिकलेली सवरलेली लोक अशी बेताल बरळतात म्हणून आसाराम बापू व आता अशोक खरात सारख्या मंडळींचं फावत आहे. हे महाभाग महिलांसाठी कर्दनकाळ ठरले. यांचा विसर मुंबईच्या महापौरबाईंनी करायला हवा. सामान्यांची तेथे पोहोचच नक्कीच नव्हती. कलेक्टर, पोलीस, तहसीलदार, राजकारणी सर्वच पांढरे हत्ती व त्यांचे परिवार भोंदूबाबांनी वेशीला टांगले. लिंगपूजन व योनी परीक्षण हा नवीनच अभ्यासक्रम या मंडळींनी पांढऱ्या हत्तींना शिकविला. जेवढे पण तगे अशोक खरात, आसाराम बापू यांच्या संपर्कात गेले, एकाचेही तोंड उचकटण्याची हिंमत नाही. अब्रूच्या ठेकऱ्या आणि इज्जतीचा भाजीपाला करून टाकला. त्यांनी आपल्या परीने नवीनच अभ्यासक्रम सध्या सुरू केला आहे. राजकारण्यांनी तो अभ्यासक्रम आता शाळेमध्ये क्रमिक पुस्तकांच्या मध्ये द्यायला हवा. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मुंबईच्या महापौरबाई काय बोलल्या ते तुम्हाला पटले का त्यासाठीही कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.